टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मंत्री भरत गोगावले आहेत। शेठ, खरं तर आज अजित पवारांच्या मार्फत रायगड DPDCची बैठक होती, आपण देखील उपस्थित राहिलात नाहीत, नेमकं कारण काय? नाही, नेमकं कारण आपलं असं होतं की आज भिडे गुरुजींची शिवप्रतिष्ठानची धारकरी मंडळी हे रायगडावरती आज सांगता समारोप त्याचा होता। गेले 5 दिवस ते 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये पायी चालत रायगडावरती आज त्याचा सांगता समारोप झाला आणि त्या सांगता समारोपाला मला हजर राहणं क्रमप्राप्त होतं म्हणून मी थांबलो होतो आणि म्हणून करता मी त्या मीटिंगला जाऊ शकलो नाही। खरं तर आपण बरेच पाहतो की रायगडचे जे काही आमदार आहेत आपले शिंदे गटाचे ते देखील उपस्थित नव्हते। त्या आमदारांना निमंत्रित नव्हते, फक्त आम्हाला 2 मंत्र्यांनाच निमंत्रित केलं होतं, परंतु मी ह्या अडचणीमुळे जाऊ शकलो नाही। तशी ही मीटिंग काल होती, पण काल काही कारणास्तव पोस्टपोन झाले म्हणून त्याने आज घेतली, पण आज मला जाणं शक्य नव्हतं। मग मी मुख्यमंत्र्यांना रात्री कळवलं की मी येऊ शकत नाही आहे आणि मी उलटं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आव्हान केलं होतं, तुम्ही इकडं आलात तर ह्या कार्यक्रमाला बरं, परंतु त्या कार्यक्रमाला येऊ शकत नव्हते। मग त्यांचा प्रतिनिधी आणि रायगडच्या माझ्याच मतदारसंघामध्ये असल्यामुळे माझं काम होतं, कर्तव्य होतं, ते मी थांबलो होतो। बरेचसे आपण पाहतोय की कुठे कुठे अजित पवार गटाकडून शिंदे गटांच्या आमदारांना किंवा शिंदे गटाच्या नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जातोय का? आजच्या मीटिंगला डावलण्याचा काय तसा प्रश्न नव्हता, कारण फक्त मंत्र्यांनाच जर निमंत्रित होतं तर मला त्यांनी निमंत्रण दिलं होतं आणि मी जाऊ शकत नव्हतो हे मी त्यांना कळवलं होतं। उपमुख्यमंत्री हे देखील म्हणतात की 2 ते 3 दिवसात हा तिढा सुटेल रायगडच्या पालकमंत्री बाबत। हाय ते चर्चेमध्ये आहेत, सुटायला पाहिजे असे आम्हाला अपेक्षा आहे। आपले जे मंत्री योगेश कदम हे देखील म्हटले की रायगडचा जो पालकमंत्री असेल तो शिवसेनेचाच असेल। आता मी 4-5 दिवस गेलो नव्हतो, मी इकडे ह्या कार्यक्रमात होतो, कारण 40-50 हजार लोक मतदारसंघात येत असताना त्यांची पाण्याची, त्यांच्या आरोग्याची, त्यांची काही इतर व्यवस्था करणं हे मला माझं कर्तव्य वाटलं म्हणून मी गेलो नव्हतो। आणि ह्या 4-5 दिवसामध्ये जर काही चर्चा झाली असेल आणि योगेश कदम त्याच्या चर्चेत असतील तर ते बोलले असतील। काय वाटतं हा पालकमंत्री जो रायगडचा जो तिढा आहे तो केव्हापर्यंत सुटेल, काय अंदाज? सांगितलं ना 2-3 दिवसात आता सुटायला पाहिजे। मग काय म्हणायचं आम्ही भरत गोगावलेच मंत्री का तटकरे मंत्री? प्रत्येकजण पावडं आपल्याकडे माती ओढतो, त्यामुळे आम्हाला वाटतं आम्हीच व्हावं। तुम्ही या अगोदर देखील म्हटला होता, मात्र आता देखील तो तिढा अद्याप सुटलेला नाही, काय भावना काय? थांबलंय ना, तिढा सुटणार आहे म्हणूनच थोडा वेळ लागतोय आणि तो योग्य सुटेल असं मला वाटतंय। काय वाटतं मग आपले भरत जे गोगावले ते होतील? आता होणं गरजेचं आहे। बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की भरत पालकमंत्री असावे। धन्यवाद। आपल्यासोबत हे होते भरत गोगावले। बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तिढा सुटेलच पण भरत पालकमंत्री होतील अशी जी आनंदाचं जे म्हणणं आहे ते भरत गोगावले मंत्री यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह मी रवी खरात, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।